M1च्या PYQ सिरीजमध्ये n टाइम्स डिफरन्शिएशनचा क्वेश्चन आलेला आहे. आपलं गिवन फंक्शन आहे y इक्वल्स टू e⁻m साइन इनवर्स x, म्हणजे एक्सचं फंक्शन आहे आणि हे असं काहीतरी जनरल इक्वेशन डिफरन्शिएशनचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की आपण n टाइम डिफरन्शिएट करायच्या आधी आपल्याकडे काय आलेलं आहे, दोनदा आपण ऑलरेडी डिफरन्शिएट केलेलं आहे. तर दोनदा जर आपण ऑलरेडी डिफरन्शिएट केलेलं असेल तर गिवन फंक्शनला आधी आपण दोनदा डिफरन्शिएट करू आणि दोनदा डिफरन्शिएट केल्यानंतर nth डिफरन्शियल म्हणजे लिबनिझचा रूल अप्लाय करू. ठीक आहे. तर आधी मी इक्वेशन लिहून घेतो. तर आपलं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू e⁻m साइन इनवर्स x. तर अशा प्रकारे डिफरन्शिएट करणं मला आवडत नाही. मी दोन्ही साईडला काय घेणार आहे, लॉग. तर मला मिळालं लॉग y इक्वल्स टू लॉग आणि e कॅन्सल होईल, m टाइम्स साइन इनवर्स ऑफ x. ठीक आहे, m टाइम्स साइन इनवर्स ऑफ x. आता मी याला करणार डिफरन्शिएट फर्स्ट टाइम. सो या इक्वेशनला काय करतो मी, फर्स्ट टाइम डिफरन्शिएटिंग. सो डिफरन्शिएटिंग फर्स्ट टाइम. सो फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करतो याला. फर्स्ट टाइम डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळालं चेक करा. पहिले तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/y आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y1. m तर कॉन्स्टंट आहे तसाच. आता साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 1/√1 - x². हा साइनचं डेरिव्हेटिव्ह. आणखी नेहमीसारखं मला परत स्क्वेअर तर आवडत नाही, सॉरी रूट तर आवडणार नाही. मी काय करणार याला स्क्वेअरिंग बोथ साईड. सो बेसिकली रूट आवडत नाही म्हणून, बाकी काही असं स्पेसिफिक रिझन नाही आहे. रूटला हँडल करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. तर आपल्याकडे आहे y1/y इज इक्वल्स टू काय लिहिणार, m/1 - x². याचा पॉवर 1/2 किंवा रूटमध्ये लिहा. इथे काय करतो, स्क्वेअरिंग बोथ साईड. चलो ठीक आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड. त्याने रूट काय होणार, कमी होईल आपला. सो स्क्वेअरिंग बोथ साईड. जर स्क्वेअर केला दोन्ही साईडला तर आपल्याला काय मिळणार बघा, y1चा स्क्वेअर y² इक्वल्स टू m² आणि इथं स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल. फक्त काय मिळालं, 1 - x². थोड्याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे लिनियर इक्वेशनसारखं वाटेल. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 1 - x² इंटू y1चा स्क्वेअर भेटला आणि इथे भेटला m² y². ठीक आहे. आता त्याला सेकंड टाइम डिफरन्शिएट करू कारण की आपल्याला दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग सेकंड टाइम. सेकंड टाइम डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग अगेन म्हणा. तर सेकंड टाइम डिफरन्शिएट केल्यावर बघा इथे u इंटू v दोन फंक्शन आहे, u इंटू v फर्स्ट इंटू सेकंड. सो आधी फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो फर्स्ट फंक्शन 1 - x² डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे आधी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. सो 2 टाइम्स y1. ठीक आहे. नंतर y1चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, y2. ओके. ठीक आहे. नंतर प्लस सेकंड फंक्शन म्हणजे y1चा स्क्वेअर आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 असते, x² -2x. झालं लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट. राईट हँड साईडचं चेक करा, m² तर कॉन्स्टंट आहे. y² डेरिव्हेटिव्ह किती होणार, 2y आधी, नंतर yचा डेरिव्हेटिव्ह y1. ओके. आता सगळ्याला आपण डिफरन्शिएट केलं 2 टाइम्स. सगळं एका साईडला घेऊन या. 1 - x² इथे 2 टाइम्स y1 डॉट y2 प्लस नाही सॉरी त्याचा मायनस राहील, -2x y1चा स्क्वेअर. हा इकडे आला तर -m² इंटू 2 टाइम्स y इंटू y1 इक्वल्स टू 0. आता बघा याच्यामध्ये कॉमन काय काय आहे. तर तुम्ही ऑब्झर्व कराल तर इथे 2 कॉमन आहे, इथे y1 आहे, इथे पण 2 कॉमन आहे, एक एक्स्ट्रा y1 आहे, 2 आहे, y1 आहे. 2y1 कॉमन काढून घ्या. सो 2y1 जर कॉमन काढलं बाकी काय राहिलं, 1 - x². फक्त इथे y2 राहिला, -2 टाइम्स x. इथे फक्त एक y1 राहिलं, नॉट 2 टाइम्स x. 2ची गरज नाही, 2 निघाला आहे बाहेर आपला. -x इंटू y1 राहिला आणि इथे -m². 2y1 चालला गेला, फक्त y राहिला, इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू जर मी त्या साईडला पाठवली तर काय होणार, 0. किंवा असं म्हणू शकता दोन गोष्टीचा प्रोडक्ट काय आहे, 0. तर y1 तो सध्या 0 आपण ॲज्युम केलेला नाही आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय होणार, 0. तर आपल्याकडे जी अवेलेबल व्हॅल्यू आहे ती आहे 1 - x² y2 -xy1 -m² y इक्वल्स टू 0. आता हा आला जनरल फॉर्म. आपण याला दोनदा डिफरन्शिएट केला आहे.
आता दोनदा डिफरन्शिएट केलं आहे, तर या इक्वेशनला आपण आता किती टाईम डिफरन्शिएट करायचं आहे, n टाइम्स. सो डिफरन्शिएटिंग n टाइम्स. कुठला रूल यूज करायचा n टाइम्ससाठी, बाय लिबनिझ रूल. काय लिबनिझ रूल का सांगतो. लिबनिझ रूल म्हणतो की एकदा एका फंक्शनला डिफरन्शिएट करा, नंतर n टाइम्स त्याला एक कमी डिफरन्शिएट करा, दुसऱ्याला एकदा डिफरन्शिएट करा. तर एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कमी होत जातं, एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वाढत जातं, आणि जेवढा टाईम आपण डिफरन्शिएट करतो आहे त्याच्यासोबत nचा तो फॅक्टोरियल डिवाइड बाय कितीदा डिफरन्शिएट केलं तर फॅक्टर. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण सिम्पली लिहू जसं आपल्याला आठवते तसं. आधी याला आपण डिफरन्शिएट करणार आहे. सो ठीक आहे, 1 - x² इंटू y2 याला करतो आपण n टाईम डिफरन्शिएट, -x इंटू y1 याला पण करतो n टाईम डिफरन्शिएट, -m² याला पण आपण करतो n टाइम्स डिफरन्शिएट. ओके, इक्वल टू 0. आता आपण डिफरन्शिएशन सुरू करूया. सो फर्स्ट फंक्शन सपोज याला पकडलं आपण, याचा डेरिव्हेटिव्ह किती n टाइम्स, तो ऑलरेडी 2 टाइम्स केला होता, म्हणजे n+2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह झाला. हा फंक्शन आहे तसाच राहणार. ओके, आता याचं डिफरन्शिएट सुरू आहे. आणखी याला एकदा कमी डिफरन्शिएट करू, त्याच्या आधी काय येणार आहे, n टाइम्स एक कमी केला डिफरन्शिएशन याचा, 2 मधून 1 गेला तर n+1 राहिला, सोबत याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, -2x. परत एकदा आपण करू. सो n इंटू n-1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल आला. ओके, सोबत यातून आणखी एक डिफरन्शिएट कमी केला तर हा yn झाला, आणि -2xचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आता, फक्त -2. हे झालं फक्त पहिल्या या टर्मचा n नंबरचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता सेकंडवर जाऊ. त्याच्या आधी याला थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. काय सिम्प्लिफाय, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, ते मायनस समोर येईल, याला थोडं मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करू. ओके, नंतर आता नेक्स्ट हे झालं पहिल्या याचं फक्त डेरिव्हेटिव्ह, कुठला, पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड फंक्शनचं n डिफरन्शिएशन करू. सो मायनस तसाच आहे. सो पहिला जर n नंबर डेरिव्हेटिव्ह केला तर 1 वाढला, सो n+1 झाला. x आहे तसाच आहे. नेक्स्ट काय येणार, +n टाइम्स याचा डेरिव्हेटिव्ह 1 कमी झाला, म्हणजे nचा n झाला, आणि xचा डेरिव्हेटिव्ह 1. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर 1चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, 0. त्याच्या समोरचे डिफरन्शिएशन करायची गरज नाही. ओके, आणि मायनस लास्ट m² तर कॉन्स्टंट आहे बाहेर, आणि yचा n नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, yn इक्वल टू 0. आता सगळ्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं. सो पहिलं सोल्युशन काय आलं बघा, आपला 1 - x² y ऑफ n+2 हा झाला एवढा डेरिव्हेटिव्ह. इथे थोडं मल्टिप्लाय करा. सो -2 टाइम्स एक n आहे, एक x आहे, आणि y ऑफ n+1. इथे पण मल्टिप्लाय करा बघा, +n इंटू yn. ओके, सॉरी n² n इंटू n, n² yn, n इंटू 1 -n yn झालं. ठीक आहे, इथे सिम्प्लिफाय करा. सो -y ऑफ n+1 x, आणि हा प्लस इंटू मायनस, परत मायनस झाला. सो -n yn. आता इथली एक मायनस साईन बघा, विसरू नका, ही इथे एक मायनस साईन जो बाकी राहिली, ती मायनस साईन कशासोबत येणार, प्रत्येक yच्या टर्म्ससोबत येईल. म्हणजे ही मायनस इथे जर आली तर हा +n² ठिकाणी काय होणार, -n² होईल. बघा, कन्फ्यूज करू नका, ती एक मायनसची साईन राहिली आहे, -n² होईल. इथे आपल्याकडे आला आहे -n². ठीक आहे, मी त्याला रेडने हायलाईट करतो. हा -n², परत हा -n होता, तर मायनस काय झाला, +yn. आता इथे सॉल्व करा. आता इथे आपण जर सॉल्व केलं तर आहे तसंच आहे, -yn+1x प्लस इंटू मायनस -ny आणि -m² yn इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता त्याच्यासमोर तर क्वेश्चन सिम्प्लिफायच करणं आहे फक्त. मग काय कॅन्सल होते, कॅन्सल होणाऱ्या गोष्टी, हा +nyn आहे, हा -nyn कॅन्सल झाला आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे जे कॉमन आहे त्याच्यावर फोकस करूया. ओके, हां ठीक आहे. सो फायनली आपल्याकडे ज्या ज्या व्हॅल्यूज आहे, जसं इथे n+2 वाली एकच टर्म आहे, तर हा झाला 1 - x², आणि yचा कुठला डेरिव्हेटिव्ह आहे, n+2 वाला डेरिव्हेटिव्ह. आता प्लस लिहायचं की मायनस, तर क्वेश्चनवर चेक करू आपण. तुला मायनस लिहिला आहे बाहेर. ओके, सो मायनस जर बाहेर कॉमन काढलं, बघा कॉमन काय काय आहे इथे. इथे पण x आहे,
आणि वाय एन प्लस वन आहे. इथे पण एक्स आहे आणि वाय एन प्लस वन आहे. मायनस कॉमन काढलं, इथे फक्त 2n राहिलं, इथे काय राहिलं आहे फक्त 1. सो प्लस 1 आणि बाहेर आलं आहे एन टाइम्स एक्स, नॉट एन टाइम्स, एन तर ऑलरेडी लिहिलं आहे आपण, सो काय एन ऑलरेडी लिहिलं आहे. मग फक्त बाकी काय एक्स वाय ऑफ एन प्लस 1. इथे काय मायनस कॉमन काढला तर हा प्लस राहिला एन स्क्वेअर आतमध्ये, इथून मायनस कॉमन काढला तर काय राहिला फक्त एन स्क्वेअर आणि बाहेर वाय एन इक्वल्स टू 0. मग आपल्याला ॲक्च्युली हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, हेन्स प्रूव्ह. एकदा आपण चेक करून घेऊ, तरी डाऊट असेल तर. काय चेक करायचं बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअरसोबत वाय एन प्लस 2 येते का? ओके, 1 मायनस एक्स स्क्वेअर वाय एन प्लस 2 आला आहे. ओके, नेक्स्ट ट्वाईस एन प्लस 1च्या समोर मायनस आहे, सो ट्वाईस एन प्लस 1च्या समोर मायनस एक्स, नंतर मायनस एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, आणि इथे आपल्याकडे आलेलं आहे ओके मायनस एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. अशा प्रकारे आपला क्वेश्चन प्रूव्ह झालेला आहे.